अजितदादांच्या अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर आलाय। विमानाच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय। या स्फोटानंतर परिसरात आग आणि धुराचे लोट पाहायला मिळाले। अपघातानंतर मोठा स्फोट झाल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसतंय। बारामती तालुक्यातील सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान अपघाताच्या दुर्घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनं गावकऱ्यांसहित आसपासच्या परिसरातल्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती। विमान कोसळल्यानंतर काही क्षणामध्येच त्याला भीषण आग लागली होती। ज्वाळा उसळल्या होत्या। अचानक जोरदार स्फोट झाले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, आता विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। अतिशय थरारक असा हा व्हिडिओ आहे। नक्की स्वतः यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेचे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावरती वारंवार व्हायरल होत होते आणि आज देखील असाच पद्धतीचा एक व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे तो म्हणजे त्यामध्ये जे तिथले नागरिक आहेत ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला स्फोट झाला त्यावेळेस तिथले आसपासचे नागरिक आहेत ते धावले आणि त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद करण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये अचानक असा एक दुसरा मोठा स्फोटचा आवाज आल्यानं जे व्हिडिओ काढत होते ते संबंधित घाबरले आणि तिथून दूर पळालेले आहेत आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। त्यामुळे यातून देखील आता नक्की तपास सेंटरला आणखीन काही माहिती मिळते का हे देखील आता पाहावं लागणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर दादांच्या विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। हे विमान कोसळलं, त्यानंतर त्याला आग लागलेली होती आणि त्यानंतर स्फोट झाला असं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय। या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। आगीच्या ज्वाळा सुद्धा आपल्याला उसळताना दिसल्या।